पुण्यात मराठा विरुद्ध ब्राह्मण वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी पक्षातलेच नेते यामध्ये दिसून आलेले आहेत। पुण्यातील MPSC आणि UPSC केलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याचा जो कार्यक्रम पुण्यातील गणेश कला क्रीडा इथे आयोजित करण्यात आलेला होता, या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे सुद्धा उपस्थित होते। मात्र हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच आपण पाहिलं की मराठा विरुद्ध ब्राह्मण असा वाद आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे। खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यामध्ये हा वाद झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे। व्यासपीठावर जी बसण्याची नियोजन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये आपण पाहतोय की मेधा कुलकर्णी या पहिल्या रांगेमध्ये बसण्यासाठी गेलेले होते आणि त्याच वेळी अभिमन्यू पवार हे त्या ठिकाणी गेलेले होते आणि अभिमन्यू पवार यांनी एक वाक्य त्या ठिकाणी म्हटलं आहे की हा कार्यक्रम मराठ्यांचा आहे आणि तुम्ही जर पुढे बसला तर त्याची चर्चा होईल किंवा चुकीचा संदेश जाईल, असं वाक्य त्यांनी म्हटल्याचं सध्या समोर येत आहे। आणि त्याचबरोबर नरेंद्र पाटील जे या आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना पुढे बसून द्यायचं आहे, त्यांची बसण्याची व्यवस्था तिथं केलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही आणि मी म्हणजे खासदार मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवार हे दोघे आपण मागे बसूयात असं त्यांनी म्हटलेलं होतं। हेच त्यांचं बोलणं झाल्यानंतर तातडीनं मुख्यमंत्री तिथं आले आणि दीप प्रज्वलन करण्याचा काही मिनिटांचा कार्यक्रम तिथं झाला आणि त्याच दरम्यान खासदार मेधा कुलकर्णी या तडकाफडकी तिथून निघून गेलेल्या आहेत। खासदार मेधा कुलकर्णी यांची ओळख आपण जर करून घेतली तर आक्रमक नेत्या म्हणून त्या आहेत, पक्षातील असो किंवा विरोधक असो, जो जिथे चुकल तिथंच त्या मेधा कुलकर्णी त्यांना सुनावतात, हे याआधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे। म्हणजे जसं दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सुद्धा त्यांचा शाब्दिक वाद आहे तो सुद्धा पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये झालेला होता आणि आता पुन्हा जो वाद झालेला आहे तो मात्र त्यांच्याच पक्षातील भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यामध्ये झालेला आहे। जातीय रंग या कार्यक्रमाला देण्याचा प्रयत्न झाला का अशी सुद्धा चर्चा आहे। अभिमन्यू पवार यांनी जे वाक्य त्यांना वापरलेले आहेत त्यावरून मेधा कुलकर्णी यांना राग अनावर झाला आणि त्यांनी तातडीने तिथून काढता पाय घेतलेला आहे। 2 तास या कार्यक्रमाला मी माझा वेळ कशासाठी वाया घालू अशी सुद्धा प्रतिक्रिया आहे त्यांनी एका सहकार्याकडे व्यक्त केल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। गणेश कलाचा कार्यक्रमाची इथे होतो तर काय नेमकं वाद झाला तर ते अभिमन्यू पवार म्हणतायत की असं काही बोलणं झालं नाही म्हणून किंवा म्हणजे जे झालं स्पष्टपणे बोलले। राजूरकर वगैरे सगळेजण त्या ठिकाणी होते, सगळेजण बोलले माहिती नाही साक्षी कोणी दिली की नाही, पण मी परमेश्वराला जप्पत सांगून म्हणते की हे बोलले ते वाक्य। त्यांनी असं म्हटले का मराठ्यांचा कार्यक्रम आहे? स्पष्टपणे बोलले हा कार्यक्रम मराठ्यांचा आहे आणि तुम्ही इथे असल्यानंतर कॉन्ट्रोवर्सी होईल। ओके ओके बरं, मग याविषयी काही तुमचं काही बोलणं झालं मुख्यमंत्र्यांशी किंवा तुम्ही ही काय गोष्ट त्यांच्या नाही झालं? कारण की मी म्हटलं बातमी काही नकोय मला द्यायच्या, विषय वाढवायचा नाही, की मला फक्त अनइझी वाटलं म्हणून मी निघून आले होते, पण बातमी ऑलरेडी व्हायरल झाल्या। हो, कारण की आम्ही पाहिले तुम्ही आक्रमक आहात म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात म्हणजे अजितदादांसोबत सुद्धा बऱ्याच अशा घटना काही तुम्हाला जे पटलं नाही किंवा खटकलं नाही। काही गोळा भांडण नव्हतं मला काही त्याच्यातून, मी फक्त तिथे अभिमानाने गेले होते की चांगली कामगिरी करणाऱ्या मुलांचा सत्कार आहे, आरती चौथीने चांगलं काम केलंय। येस, मला मी खाली बसायला तयार होते, प्रश्न तो नाहीये, प्रश्न जे वाक्य बोलला त्याचा आहे। ओके ओके, तुम्ही काय मुख्यमंत्र्यांना संदर्भात बोलणार आहात? त्यांनी विचारलं तर सांगेल। ओके ओके चालेल ताई, ठीक आहे। ओके। मात्र या वादावर अद्यापही मुख्यमंत्री किंवा तिथल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काही बोललेल्या नाहीयेत, पण या वादाची चर्चा मात्र आता जोरदार सुरू झालेली आहे। भाजपमध्ये सध्या जातीयवाद रंगलेला आहे का अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। अभिमन्यू पवार विरुद्ध खासदार मेधा कुलकर्णी अशा पद्धतीचा वाद हा या ठिकाणी पाहायला मिळालेला। या सगळ्या वादावर अभिमन्यू पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे किंवा स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी फक्त मेधा कुलकर्णी यांना मागे बसण्याची विनंती केलेली आहे, कारण पुढच्या रांगेमध्ये नरेंद्र पाटील हे बसणार होते आणि त्यांची बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली होती। खासदार मेधा कुलकर्णी आणि मी स्वतः आम्ही दोघेही मागे बसू असं त्यांना मी म्हटलेलं होतं। याच्यामध्ये कुठेही जातीय रंग देण्याचा प्रयत्न किंवा हेतू माझा नाहीये असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर मी जे शब्द मेधा कुलकर्णी यांच्या संदर्भात वापरलेले आहेत त्याबद्दल मेधा कुलकर्णी यांना सुद्धा माहिती आहे असं म्हटलेलं आहे। पण ज्या पद्धतीने मेधा कुलकर्णी त्या ठिकाणावरून तडकाफडकी निघून गेलेल्या आहेत, त्यांना जो राग अनावर झालेला आहे यावरून असं दिसून येत आहे की काही जातीय रंग देण्याचा प्रयत्न किंवा काही जातीय शब्द वापरण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे का अशी चर्चा सध्या रंगू लागलेली आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षामध्येच जातीय रंग देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला दिसतो आणि हा वाद पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ब्राह्मण असा वाद आहे
तो या ठिकाणी रंगून आलेला पाहायला मिळतोय। खासदार मेधा कुलकर्णी या जर आपण पाहिल्या तर ब्राह्मण समाजातून त्या येतात, ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व त्या करतात। पुण्यात एक आक्रमक महिला म्हणून त्यांची ओळख आहे, हिंदुत्ववादी नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे। तर दुसरीकडे अभिमन्यू पवार जे एकेकाळी मुख्यमंत्र्यांचे पीए होते ते आता आमदार झालेले आहेत आणि हे अभिमन्यू पवार ज्यावेळेस मेधा कुलकर्णी यांना बसण्यासाठी म्हणजे कुठे बसायचं हे सांगण्यासाठी जात असतात त्यावेळेस तिथं त्यांनी मराठा विरुद्ध ब्राह्मण अशा पद्धतीचा वाद तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे का, अशी चर्चा सध्या जोरदार सुरू झालेली आहे आणि या वादावर आता टीका सुद्धा होऊ लागलेली आहे। सत्ताधारी पक्षातीलच नेते जर अशा पद्धतीने जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत असतील तर सामान्यांचा काय असा सुद्धा प्रश्न आहे तो या ठिकाणी विचारला जाऊ लागलेला आहे। सध्या मेधा कुलकर्णी यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्यांची प्रतिक्रिया समोर येत नाहीये। नेमकं त्या ठिकाणी काय घडलेलं होतं हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण या संपूर्ण जो पुण्यातल्या गणेश कला क्रीडा येथे MPSC आणि UPSC जे पासआउट झालेले विद्यार्थी आहेत ज्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचा समारंभ हा आयोजित केला होता, ज्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री हे दोघे सुद्धा उपस्थित होते। त्याचबरोबर मंत्री चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी मेधा कुलकर्णी होत्या, अभिमन्यू पवार होते, हे सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित होते। मात्र अगदी मुख्यमंत्र्यांची एंट्री त्या ठिकाणी झाली आणि हा वाद आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे। सुरुवातीला आता मेधा कुलकर्णी तातडीनं त्या ठिकाणावरून निघून गेलेला आहेत आणि अशा कार्यक्रमांना का थांबायचं जिथं माझा वेळ वाया जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे भाजपमधला हा अंतर्गत वाद ज्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तो वाद आता पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे। आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात किंवा काय तोडगा काढतात, हा वाद खरंच शमवतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। या आधीच्या मेधा कुलकर्णी यांच्या संदर्भातल्या घटना पाहिल्या तर खुद्द चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी भूमिका घेतलेली होती। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात सुद्धा भूमिका घेतलेली होती। रोखठोक अशा मेधा कुलकर्णी यांची ओळख पुण्यामध्ये नाही तर राज्यामध्ये आहे आणि त्यामुळे इथे सुद्धा तोच प्रत्यय आपल्याला आलेला पाहायला मिळते। जी वाक्य अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णी यांना वापरलेली आहेत ती वाक्य मेधा कुलकर्णी यांना खटकल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ब्राह्मण वाद असा निर्माण झालेला आहे आणि तो चक्क सत्ताधारी पक्षातले म्हणजे भाजपमध्येच हा वाद उफाळून आल्याचं समोर आलेलं आहे। आता याचे पडसाद कशा पद्धतीने उमटतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी LS मराठी पुणे।